नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4.3 जी 10वीची कविता आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन ती कविता आपण आज शिकतोय. ॲक्च्युली धिस पोएम इज अन इलिजी. ही कविता जी आहे इलिजी आहे. इलिजी म्हणजे काय? ट्रॅजिक सॉन्ग. आपण त्याला शोकगीत असं म्हणतो. हे शोकगीत आहे. ओ कॅप्टन माय कॅप्टन इट इज अन इलिजी and with the help of this song the poet expresses his sorrowful feelings about his captain. So we call it is an elegy. It is a one of the type of poem. ही एक शोक गीत किंवा शोक काव्य जे म्हणतो आपण तशा पद्धतीचे आहे. आपण सर्वप्रथम ही पोएम वाचू, त्याचा मिनिंग लक्षात घेऊ. ओ कॅप्टन माय कॅप्टन ही जी पोएम आहे, या पोएमचे जे पोएट आहे हे वॉल्ट व्हिटमन आहेत आणि त्यांनी या कवितेमधनं आपल्या कॅप्टनविषयी जे शोक आहे, जे दुःख आहे, ते दुःख या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आपण कविता वाचू आणि लाईन टू लाईन त्याचा मिनिंग लक्षात घेऊ. ओ कॅप्टन माय कॅप्टन आवर फिलफुल ड्रीम इज डन. इट मीन्स in this line the poet said that oh captain my captain, माझ्या कॅप्टन, ओ माय कॅप्टन आवर फिअरफुल ट्रिप्स, आपली जी फिअरफुल आहे, फिअरफुल म्हणजे भयंकर भयावह अशा प्रकारची ट्रिप्स जी आहे, सहल म्हणू आपण, हे जे आपली मोहीम जी आहे इज डन, ती आता पूर्ण झालेली आहे. द शिप हॅज वेदर्ड एव्हरी रॅक, द प्राइज वी सॉट इज ओन. द शिप हॅज वेदर एव्हरी रॅक, आपल्या जी शिप आहे, जहाज आहे, त्या जहाजाने काय केलेलं आहे तर ओव्हरकम्स एव्हरी डिफिकल्टीज, म्हणजे प्रत्येक समस्येवर आपल्या जहाजाने मात केलेली आहे. द प्राइज वी सॉट इज ओन, आणि आपण तसं प्राइज बक्षीस सुद्धा, विजय सुद्धा आपण काय केलेला प्राप्त केलेला आहे. द पोर्ट इज नियर, आपलं जे पोर्ट आहे, पोर्ट म्हणजे काय तर बंदर, बंदर म्हणजे काय जहाज थांबण्याचं जे ठिकाण, त्याला पोर्ट असं म्हटलं जातं. ते अगदी इज नियर, ते जवळ आहे. द बेल इज हिअर, आणि बेल म्हणजे काय घंटाचा नाद जो आहे, तो आवाज जो आहे, तो आवाज सुद्धा ऐकायला येतोय. द पीपल ऑल एक्सॉल्टिंग, आणि सर्व लोक जे आहेत ते काय करतायत हॅपी, आनंद व्यक्त करतायत. जल्लोष उत्साह जो असतो, जल्लोषपूर्ण उत्साह तो व्यक्त करतायत. व्हाईल फॉलोज आईज द स्टेडी नील, त्याच वेळेला फॉलोज आईज, जे डोळे डोळे काय करतात फॉलो करतात. कशाला फॉलो करतात? स्टेडी नील. स्टेडी म्हणजे स्थिर अशा प्रकारचा जो कडा आहे, तो स्थिर अशा प्रकारचा कडा फॉलो करताय. द व्हेसल ग्रीम, जी व्हेसल आहे जहाजाची ती कशी ग्रीम आहे. ग्रीम म्हणजे कसं तर आपण त्याला म्हणून गंभीर अशा प्रकारे सिरियस झालेली आहे. अँड डेअरिंग, आणि कुठल्याही प्रकारची डेअरिंग किंवा आपण त्याला म्हणून हिंमत अशी नाहीये, धीर गंभीर झालेली आहे. बट ओ हर्ट हर्ट हर्ट, परंतु हे हृदया, हे हृदया, हृदयाला म्हणतात ते ओ द ब्लेडिंग ड्रॉप ऑफ रेड, त्या ठिकाणी लाल रंगाचे ब्लेडिंग ड्रॉप, रक्ताचे जे ड्रॉप आहेत, थेंब आहेत, त्या ठिकाणी ब्लेडिंग होत आहे. वेअर ऑन द डेक माय कॅप्टन लाईज, की ज्या ठिकाणी माझा जो कॅप्टन आहे, कॅप्टन कोणता जहाजाचा जो कॅप्टन आहे तो काय लाईज पडलेला आहे. फॉलन कोल्ड अँड डेड, अगदी गार पडलेला आहे. आणि डेड म्हणजे काय तो वारलेला आहे, तो मृत अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आहे. ओ कॅप्टन माय कॅप्टन राईज अप अँड हिअर द बेल्स, हिअर द पोएट सेड टू द कॅप्टन, कवी कॅप्टनला म्हणतो की ओ कॅप्टन माय कॅप्टन काय कर, उठ आणि ऐक, ऐक बेल, त्या आनंदोत्सवाचे जे बेल आहे, घंटानाद जो आहे तो तू ऐक असं तो म्हणतोय. राईज अप फॉर यू द फ्लॅग इज फ्लंग, उठ तुझ्याकरताच काय तो फ्लॅग इज फ्लंग, म्हणजे काय झेंडा जो आहे तो काय होतोय फडफडतोय, तो अगदी काय म्हणतो त्याला फ्लॅग होतोय, फ्लग होतोय. फॉर यू द बिगुल ट्रेल्स, आणि तुझ्याकरता बिगुल सुद्धा वाजतायत, मोठमोठ्याने वाजतायत. फॉर यू बँक्वेट अँड रिबन्ड वेट्स, म्हणजे तुझ्याकरता तुरा सुद्धा आहे, तुझ्याकरता फीत सुद्धा आहे. व्रेथ म्हणजे पुष्पहार सुद्धा, गार्लँड ज्याला म्हणतो ते सुद्धा त्या ठिकाणी आहे. फॉर यू द शोअर्स अँड क्रॉडिंग, सर्व काही तुझ्याकरता शोअरवरती म्हणजे काठावरती आहे. आणि क्रॉडिंग म्हणजे काय तर लोकांचा गर्दा सुद्धा त्या ठिकाणी, गर्दी सुद्धा आहे. दे आर ऑल रेडी टू वेलकम यू, दॅट आर ऑल द थिंग्स इंडिकेट्स
दॅट दे आर ऑल आर रेडी टू वेलकम यू. ते सर्वजण त्या ठिकाणी तुझ्या स्वागतासाठी तयार आहेत हे त्यावरनं दिसत आहे. फॉर यू दे कॉल, तुला ते काय करतायत, बोलावतायत. आणि दे स्वेईंग मास, ते अगदी स्वेईंग मास म्हणजे लोक तुला अगदी काय करतायत, दे आर इगर फेसिंग टर्निंग. त्याचे सर्व इगर म्हणजे काही उत्सुक अशा प्रकारे चेहरे जिथं ते टर्न झाले आहेत, तुझ्याकडे ते वळलेले आहेत. हिअर कॅप्टन डिअर फादर, या ठिकाणी जो कॅप्टन आहे डिअर फादर, फादर म्हणजे या ठिकाणी त्या कॅप्टनचा जो मेन आहे त्याला फादर म्हणजे कॅप्टनला फादर म्हटलेलं आहे. धिस आर्म बिनीथ युअर हेड, की हे जो आर्म आहे, बाहूज आहे, तो कुठे तुझ्या हेडच्या खाली म्हणजे तुझ्या डोक्याच्या खाली आहे, तुझं डोकं बाहूवरती माझे आहे. इट इज सम ड्रीम्स, हे जणू स्वप्नवत आहे. दॅट ऑन द डेक, हे सर्व डेक वरती काय म्हणून आपण स्वप्नावत आहे. डेक म्हणजे काय, जहाजामधला तो भाग जो आहे त्या भागावरती स्वप्नावत आहे. यू हॅव फॉलन कोल्ड अँड डेड, कारण तो अगदी गार पडलेला आहे, मृत अवस्थेमध्ये पडलेला आहे. माय कॅप्टन डज नॉट आन्सर, माझा कॅप्टन उत्तर देत नाहीये. ही लिप्स आर पेल अँड स्टील, त्याची ओठ अगदी स्थिर झालेली आहेत, निस्तीज झालेली आहेत. माय फादर डज नॉट फील माय आर्म, माझ्या फादरला माझ्या आर्मचं फील होत नाही, जाणीव होत नाही. ही हॅज नो पल्स नॉर विल, त्याला कुठल्याही प्रकारचे पल्स नाही किंवा विल सुद्धा नाही, संवेदना सुद्धा नाही. द शिप इज अँकर्ड सेफ, जी सीप आहे ती अगदी सुरक्षित पद्धतीने नांगर टाकलेला आहे. अँड साऊंड, आणि आवाज करते. इट्स वोएज क्लोज अँड डन, तिचा प्रवास सुद्धा संपलेला आहे, पूर्ण झालेला आहे. फ्रॉम फिअरफुल ट्रिप्स, या भयंकर ट्रिप पासून द विक्ट्री शिप म्हणजे काय, विजयाची शिप जी आहे ती कम्स इन विथ ऑब्जेक्ट ओन, ती आलेली आहे आणि तिनं ऑब्जेक्ट ओन, तिने काय केलं, यश संपादन केलेलं आहे. एक्सल्ट, अतिशय आनंद. ओ शोवर्स, शोवर काठाला अतिशय आनंद झाला. अँड रिंग्स, आणि घंटानाद त्या ठिकाणी होतोय. ओ बेल्स, त्या बेलचा घंटानाद त्या ठिकाणी होतोय. बट आय, परंतु मी विथ मॉर्नफुल ट्रीड्स, दुःखी पावलांनी, पण काय म्हणतो, परंतु मी दुःखी पावलांनी वॉक द डेक माय कॅप्टन लाईज, ज्या ठिकाणी माझा जो कॅप्टन आहे तो त्या ठिकाणी लाईज म्हणजे पडलेला आहे, ठेवलेला आहे, त्या डेक वरती मी काय करतोय, वॉक करतोय, नुसतं मी त्या ठिकाणी फिरतोय. फॉलन कोल्ड अँड डेड, की ज्या ठिकाणी माझा कॅप्टन गार पडलेला आहे, मृत अवस्थेमध्ये पडलेला आहे, अशा प्रकारची ओ कॅप्टन माय कॅप्टन नावाची पोएम आहे. ॲक्च्युली आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाची, की द पोएम हॅज अ डायरेक्ट रेफरन्स, या कवितेचा डायरेक्ट रेफरन्स कुठे आहे, टू द असेसिनेशन ऑफ अब्राहम लिंकन. अब्राहम लिंकनचं जे असेसिनेशन झालं त्या संदर्भातली ही पोएम आहे. आफ्टर अमेरिकन सिव्हिल वॉर वॉज ओन, ते वॉर जिंकल्यानंतर असेसिनेशन जे झालं अब्राहम लिंकनचं त्या संदर्भातली कविता आहे. ओ कॅप्टन माय कॅप्टन, इट इज अ व्हेरी पेनफुल और ट्रॅजिक सॉन्ग, सो वी कॉल इट इज इलिजी. अशा प्रकारची आपण ही कविता बघितली. समोरची कविता आपण अशीच पाहू, त्या संदर्भात चर्चा करू. आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला आणि कॉमेंट्स करायला विसरू नका, कारण अधिकाधिक माहितीसाठी कॉमेंट्स तुम्हाला चॅनल केलं, जर सबस्क्राईब केलं तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. खूप खूप धन्यवाद.